नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या घरी गावी आलेलो आहे. तर माझ्या आईनं, ही माझी आई आहे आणि माझ्या आईनं आपल्या टेरेसवरती एक छोटंसं गार्डन बनवलेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवणार आहे, तर तुम्ही त्याचा आनंद घ्या. या मी दाखवतो. आणि स्वतः आईनं एकदम तिला कसं शेतीची लहानपणापासून आवड असल्यामुळं किती छान तिने गार्डन बनवलेलं आहे, तुम्ही स्वतः बघू शकता. आणि प्रत्येक झाडाविषयी आम्ही आईला स्वतः माहिती विचारणार आहे. तर तुम्ही ते झाड कुठल्या पद्धतीचं आहे आणि तिने कसं लावलेलं आहे आपण तिला विचारणार आहोत. तर आई काय सांगशील, हे कोणतं झाड आहे? हे चेरीचं झाड आहे आणि हे ऑनलाईन मागवलेलं आहे मी. ओके. आणि ह्याला 2 वेळा चेरी येऊन गेलेली. वा 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 वा. बघा, आणि आता पण त्याला फुलं येतील थोड्या दिवसात आणि चेरी पण येतील. बघा किती सुंदर झाड आहे. तर आपण दुसऱ्या झाडाबद्दल विचारूया. हे कोणतं झाड आहे आई? हा गवती चहा आहे. बघा. आणि तो औषधी आहे म्हणून तो लावलेला आहे. हां. शिवाय हे खाऊचं पान आहे, हे सुद्धा औषधी आहे. बघा, औषधी खाऊचं पान आहे. डायजेशनसाठी याचा उपयोग होतो. हां. आणि तो चहासाठी म्हणजे आपण सर्दी वगैरे झाल्याना त्याचा काढा करून पिऊ शकतो. हो. हे नेहमीच आपलं वांग्याचं झाड आहे. बघा, म्हणजे घरामध्ये आपल्याला जर मार्केटमध्ये जायची गरजच नाही. जर वांगी पाहिजे असतील तर आपण इथल्या इथं तोडून आपण खाऊ शकतो. आणि ही झाडं म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली आहेत ना? हो. आणि हे सुद्धा ऑनलाईन मागवलेलं आहे. हे कोणतं झाड आहे? कोणतं फळं पण आलेले आहे ते बघू शकता. लेमन आहे, स्वीट लाईम आहे. ते स्वीट लाईम छोटंसं आहे. आणि हे पण ऑनलाईन मागवलेलं आहे. आणि हे अजून मोठे होणार? खूप नाही, तेवढेच राहणार आहेत. ते तेवढेच असतात. गुलाबजाम एवढे असतात. आणि याच्या साली सहित आपण खाऊ शकतो. एवढे सुंदर गोड असतं ते. मी तुम्हाला खाऊन दाखवतो. खावाय? हां, काढलं मी. खाऊ शकतोस. खा. हे घे. साली सकाळी खाऊ शकतो. साली सकट खायचं. थोडीशी आंबट चव आहे पण मस्त आहे. मस्त तुरट आंबट झाले ना. छान. खूप गोड आहे पण हे. केसरी गुलाब आहे. ओके. ही तुळस आहे. बघा, सुंदर. आणि हे मनी प्लॅन आहे. म्हणजे मनी प्लॅनचं वैशिष्ट्य आहे की हे आग्नेय दिशेला लावावं. आणि शिवाय हे जसं वाढेल तसं आपल्या घरात सुद्धा म्हणजे समृद्धी होत जाते. म्हणून हे समृद्धीचं प्रतीक म्हणून मानलं जातं. हे मनी प्लांट आहे. बघा पुढचं झाड. हे आवळ्याचं झाड आहे. मी स्वतः तयार करून लावलेलं आहे. आणि ह्याला आवळे सुद्धा भरपूर आले होते. ह्यातले 3 राहिलेले आहेत. बघा, हे किती ते बघू शकता तुम्ही. छोटंसं झाड आहे पण छोट्याशा झाडाला देखील बघा आवळे यायला सुरुवात झालेली आहेत. 3 आवळे आलेले आहेत त्याला. हे बघा, आपण बघू शकता इकडे. खाल्लेला फुलं आहेत भरपूर. म्हणजे याला सुद्धा अजून येतील फुलं आहे. हे घरी बनवले, तयार केलेलं. हे सुद्धा मी घरीच तयार हे घरी बनवलेलं आहे म्हणजे होममेड. आईने स्वतः हे प्लांट केलेलं आहे. हे कसलं झाड आहे? हे सुद्धा घरीच मी प्लांट तयार केलेलं आहे बियापासून. आणि हे मला ते 4 वर्षाचं झाड आहे. कोणतं झाड आहे? चिक्कूचं झाड. चिक्कूचं झाड आहे. म्हणजे लवकरच आम्हाला याचे चिक्कू खायला मिळणार आहे. तरी चांगलं मोठं झाड. हे अननस आहे. 2 अननस होते, त्यातले एका अननसाला अननस आलेला आहे. आणि हे अजून यायचं आहे. हे पण येईल. छोटं ते झाड आहे. काढलं ना आपण रात्री ना, त्यातलंच आहे. नाही घातलं. ही जास्वंदी आहे. आणि ही औषधी वनस्पती कोरफड आहे. ॲलोवेरा. ॲलोवेरा. ही औषधी वनस्पती, याला आपण त्वचेला वगैरे वापरू शकतो, केसांना वगैरे आपण वापरू शकतो. तेच आहे ना? हो हो. आणि हे पेरूचं झाड आहे. हे पण पेरूचं औषधी झाड, आहे. औषधी झाड आहे आपण पेरूचं. दाढ दुखाली ना तर यातली कोवळी पानं आपण चावून त्याचा गोळा करून आपण दाढे धरू शकतो. गाय आणि काय हे झालं? पेरूचं झाड आहे. बोल. काय झालं की लास्ट इयर जेव्हा मी गावी आलतो, मम्मी पप्पा विसरले नव्हते. तर मी इकडं होतो आणि माझी दाढ खूप दुखत होती. तर आईने एक असा पाला घेतला, असं करून दाढेत धरून मला झोपायला लावलं. आणि उठल्यावर ते गिरलं की कटे गेलं कळलंच नाही. गायब झालं तू. गायब झालं ते तोंडात गायब. अरे ते निवडुंगाचं झाड आहे ना? ते कसली फळं असतात बरं टाकायची? ते ह्याचं ड्रॅगनचं बी आहे. हे मी संकेश्वरवरून माझ्या माहेरवरून आणलेलं झाड आहे. ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे. अगदी छोटं होतं, खाली आहे हे. आणि त्याला हे मोठं पान आलेलं आहे.
बघा ह्याला किती सुंदर येतील- ड्रॅगन फ्रूट आहे. ह्याला म्हणजे लवकर आपल्याला ड्रॅगन फ्रूट पण याला मिळणार. मिळणार, भेटणार, होणार याला. हे आहे ड्रॅगन फ्रूटचं का? हा ड्रॅगनचं हे आणि हे वेल हा वेल नाही, हा ह्याचा आहे वेल आपला गिडग्याचा वेल. गिडग्याचा वेल. हम्म. आणि हे अननस झालेलं आहे हे बघा दुसरं. अननस, एवढ्याशा झाडाला किती सुंदर अननस बघा आपल्याला बघायला मिळतोय. किती छान आहे. ही जाई आहे आणि ही पण औषधी वनस्पती आहे. याला आपण प्राजक्ताचं झाड म्हणतो, प्राजक्ताचं. तर ह्याची पानं ही पण औषधी आहेत. जर आपलं अंगदुखी किंवा गुडघेदुखी, सांधेदुखी असतं, ह्यातली 3 पानांचा काढा करून पिला 3 दिवस, हम्म. तर आपले सगळे सांधेदुखी वगैरे कमी होते. वा छान. हा औषधी वनस्पती आहे. त्याचप्रमाणे हे आपले नेहमीचा आपला लिंबू, सरबताचा लिंबू म्हणतो ना, कागदी लिंबू म्हणतात त्याला. कागदी लिंबू बघा याला आहे. लिंबू पण झाले. याला पण लिंबू भरपूर आलेले आहेत. हे काय भरपूर लिंबू आलेले आहेत. हम्म. आणि आता सुद्धा अजूनही चालू आहेत, फुलं पण आहेत. झाड छोटं असलं तरी फळं भरपूर आलेली आहेत त्याला लिंबूला. ऑनलाईन मागवलेलं आहे. आपल्या उन्हाळ्यामध्ये ही आपल्याला वांगी. लिंबू सरबत करून प्यायला एकदम. हो. आणि ही हिरवी वांगी आहेत. आमच्या गावची वांगी प्रसिद्ध असतात म्हणून त्याची आठवण म्हणून लावलेली आहे. त्याचप्रमाणे औषध कडुलिंबाचं झाड. कडुलिंब आहे. इंग्लिशमध्ये नीमचा पत्ता बोलतात ना, हम्म. कडुलिंबाचा पाला. बघ, हे सगळं हे दाखव. शोचं आहे. हा, जी जी झाड आहेत सगळी दाखव. सगळं गार्डन बघू ही शकताय सगळी तुम्ही, या शोची ठिकाणी झाडं बघू आहेत. शकताय. सगळे जास्तीत जास्त औषधी वनस्पती आहेत, फळं आहेत आपल्याला बघायला मिळतात. आणि एक तुम्हाला एक छोटं गार्डन म्हणता येणार नाही, तर एक माझ्या आईने साकारलेलं एक छोटंसं मिनी वृंदावनच म्हणायला लागेल. कारण वृंदावन याच्यासाठी म्हणतोय कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त औषधी आपल्याला जी झाडं आहेत ती औषधी आहेत. त्याच्यामुळं आपल्याला एक छोटं मिनी वृंदावनच म्हणायला लागेल याला. हे पण आवळ्याचं झाड आहे. तेव्हा हे पण आवळ्याचं झाड आहे. आणि हे आपल्या नेहमीचं राय आवळ्याचं हे झाड आहे. आई वृंदावन सारखं काय आहे? गार्डन म्हणजे प्लांट्सचं हे कुठलं झाड आहे आई? नर्सरी. हे पण लिंबूचंच आहे, पण हे संत्री लिंबू म्हणतात त्याला. हे खूप म्हणजे आंबट आहे. हा हां, एक लिंबूचं सरबत केलं तरी ग्लासभर हा सरबत तयार होतो. हां. आणि हा लिंबू असा सोलला तरी आपण ह्याच्याप्रमाणे सोलला जातो अरे वा वा वा, असा. वेगळं काहीतरी बघायला भेटलं बघा. मी हे खाल्लेले नाही. एकदा अगदी आपण हाताने नखाने सोलू शकतो, नखाने एवढा सोलू सॉफ्ट शकतो. असा लिंबू आहे. हो. मी हे संत्री खाल्लेले लिंबू. मित्रांनो. संत्री लिंबू. आहे. हे आंबट संत्री. गोड असेल ना? आणि याची इम्युनिटी टेस्ट कशी आहे? खूप आंबट आहे. इम्युनिटीसाठी हे वापरलं जातं. इम्युनिटी पॉवर वाढते याच्याने. वा वा. आणि आपण कोरोनामध्ये जास्त आंबट सरबत पित होतो ना, हे एक जरी पिलं ना, तरी एक जरी हे केलं ना, तरी 1 ग्लासभर सरबत होतं. आणि ह्या इम्युनिटीसाठी हा लिंबूचा उपयोग खूप चांगला आहे. म्हणजे लिंबाचे पण प्रकार असतात. मला हे आजच कळलं. नाही हे मला पण माहिती तेच आहे. आणि ही पण औषधी वनस्पतीच आहे. या खैराचं झाड आहे. आणि कसलं? आपल्या खैराचं. खैराच. खैरा काय आणि आहे? याची काही ठिकाणी याची पूजा पण करतात या झाडाची. पण खैरा काय? शिवाय आपण सुद्धा बेंद्राच्या वेळेला थोडंसं याचीच चावून पानं फांद्या वगैरे आपण घरावर टाकतो ना, ते हेच ते खैराचं झाड. आणि हे एक लिलीचं झाड आहे. लाल कलरची फुलं येतात. आता मोसम नसतो याचा, मे मध्ये असतो, जून मध्ये असतो, आता नाही आहे. त्यानंतर ते आता कुलूप लावलं. वरती हे बघ, इथं पण आहे. ही वनस्पती समृद्धीचं प्रतीक म्हणून मानलं जातं. आणि हे आपण काय म्हणतो त्याला, बांबू पद्धतीचं हे झाड आहे. बांबू पद्धतीचं आपण घरी सुद्धा असं ह्याच्या कांड्या बनवून घरी आपण तयार करून ठेवलं पाण्यात, तर हे असं वाढू शकतं. आणि त्यातलेच हे एक काढून मी ते लावलेलं आहे. छान. हे ओके, हे शोचं झाड आहे. शोचं झाड. आईनं खूप आधीपासून झाडांची म्हणजे आवड आहे, बागेची, झाडाची. आई कुठे नवीन ठिकाणी गेले, नवीन असं काहीतरी झाड असं दिसलं ना, ते खूप कौतुकाने त्याचं हे करतात. तर हे छोटंसं माझ्या आईने साकारलेलं म्हणजे टेरेस गार्डन नाही, तर टेरेसवरचं छोटंसं वृंदावनच आहे. तर तुम्हाला जर वृंदावनला कसं वाटलं काय हे बोलतात? नक्की कॉमेंटमध्ये सांगा.
आणि जर चॅनल आपल्या आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. आणि वृंदावन म्हणजे आपण हे टेरेस काय ते- पण आधी ओपन होतात तर मस्त छान पॅक करून घेतलं. मस्त सावळी आहे, मुलं आरामात म्हणजे बिंदास खेळू शकतात. सगळीकडे जाळी लावून असं पॅक केलेलं आहे त्याच्यामुळे. तर आमची छोटी बघा कशी करते, गाडी गाडी खेळते. आणि गाईस वृंदावनचा अर्थ जर तुम्हाला माहित नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की मिनी नर्सरी, छोटं वृंदावन. चला आणि हा आहे आमचा छोटा युट्यूबर. बघा अननस, आईने आईने आता- अननस तोडला आहे बघा, आमच्या गार्डन मधला अननस. आईने किती छान आहे. नाही मी पण मदत केली आहे. थँक्यू. थँक्यू बाय.